आज आपण या व्हिडिओमध्ये सकाळच्या घाईच्या कामामध्ये अगदी 10 मिनिटात तयार होणारा नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत। दररोज पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला तर एखाद्या दिवशी हे कटलेट किंवा वडे आपण नक्कीच बनवू शकतो। बनवायला अतिशय सोपे आहे व चवीला देखील खूपच छान होते। लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील ही रेसिपी खूपच छान आहे। बऱ्याचदा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं किंवा फॅमिलीसाठी नाश्ता म्हणून झटपट तयार होणारी रेसिपी काय बनवायची याचा प्रश्न पडतो। त्यावेळी अगदी 10 मिनिटात झटपट आपण हे कटलेट किंवा वडे लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो व संपूर्ण फॅमिलीसाठी नाश्ता म्हणून देखील बनवू शकतो। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदी छान बाहेरून कडक कुरकुरीत व आतून एकदम सॉफ्ट अशी ही छान कुरकुरीत रेसिपी आपली तयार होते। तेही अगदी वेळ वाया न घालवता 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे भिजवलेल्या पोह्यांपासून ही रेसिपी बनवणार आहोत। 1 कप पोहे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत। अजिबात यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही व 1 कच्चा बटाटा साली काढून घेतलेला आहे। छोट्या किसणीने हा बटाटा संपूर्ण आपल्याला किसून घ्यायचा आहे। साधारण 1 कप पोहे 1 कप बटाटा वापरलेला आहे व इथे 1 कप बारीक चिरलेला आपण कांदा घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। घरातील अगदीच मोजक्या साहित्यांचा वापर करून ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत। 1 चमचाभर इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आलं लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली 1 चमचाभर इथे मी टाकून घेतलेली आहे। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग मिरचीची पेस्ट कमी अधिक करू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। त्याचबरोबर ह्या रेसिपीला छान बाहेरून क्रिस्पी होण्याकरता पाऊण कप आपण इथे तांदळाचं पीठ वापरणार आहोत। तांदळाचं पीठ वापरणं खूप गरजेचं आहे, त्यामुळेच ही रेसिपी छान क्रिस्पी होणार आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता संपूर्ण ह्या भिजवलेल्या पोह्यांमध्येच हे संपूर्ण जिन्नस आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। याचा छान आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। बाउलमध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं, त्यामुळे इथे मी परात घेतलेली आहे। परातीमध्ये छान हे सर्व जिन्नस एकत्र करून एकजीव करून आपण याचा छान घट्टसर गोळा तयार करून घेऊ। ही रेसिपी बनवताना अजिबात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। पोहे आपण भिजवलेले आहेत त्यामध्येच हे संपूर्ण जिन्नस चांगले भिजले जातात। जिरे टाकायची राहिली होती, 1 चमचाभर इथे आपण जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं टाकून छान आपण घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे। आता आपण ब्रेड क्रम्बचा वापर न करता अगदी घरातील मोजक्या साहित्यांच्या वापरामध्ये ही रेसिपी बनवत आहोत, त्यामुळे इथे आपण ब्रेड क्रम्ब्स वापरलेले नाहीत। आपल्या आवडीप्रमाणे आपण हव्या त्या लहान मोठ्या आकाराचे कटलेट्स किंवा वडे तयार करून घेऊ शकतो किंवा त्यांना आपल्या हव्या त्या आवडीप्रमाणे हवा तो आकार देऊ शकतो। आपण मेदू वडे बनवतो त्या पद्धतीने आज मी या कटलेटला आकार देऊन घेणार आहे व सेम त्याच पद्धतीने हे कटलेट बनवणार आहेत। मध्ये एक होल पाडून घ्यायचा आहे, त्यामुळे हे कटलेट आतपर्यंत छान शिजले जातात, अजिबात कचवट राहत नाहीत। याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे आपण वडे किंवा कटलेट तयार करून घेऊ। रेसिपी बनवण्याची खूप छान सोपी पद्धत आहे। अगदी घाईच्या कामामध्ये किंवा सकाळच्या घाईमध्ये अगदी 10 मिनिटांमध्ये छान आपण ही रेसिपी बनवू शकतो। टोमॅटो केचप किंवा चटणीबरोबर ही रेसिपी आपण खाऊ शकतो। लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील खूप छान पौष्टिक अशी रेसिपी आहे। रोज रोज पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला तर ही रेसिपी आपण नक्कीच ट्राय करू शकतो। चवीला खूपच छान होते। संपूर्ण कटलेट आपण तयार करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकाल। तेल देखील चांगलं गरम करून घेतलेलं आहे। अगदी फास्ट फ्लेमवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे नाहीत, मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हे वडे छान कडक कुरकुरीत होण्याकरता छान खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत, तरच ते कडक कुरकुरीत होतात। ह्या पद्धतीने हे कटलेट किंवा वडे आपण तयार करून घेतल्यामुळे अजिबात तेलामध्ये ते सुटले जात नाहीत किंवा अंगावर देखील उडत नाहीत। मीडियम फ्लेमवर साधारण मिनिटभर हे वडे छान आपण तळून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकाल। छान रंग आलेला आहे, छान लालसर खरपूस रंग आलेला आहे। वडे देखील छान खरपूस तळले गेलेले आहेत। वडे आपण ताटामध्ये काढून घेऊ। छान कडक कुरकुरीत झालेले आहेत, दिसायला सुद्धा खूपच छान दिसत आहेत। याच पद्धतीने राहिलेले संपूर्ण वडे आपण तळून घेऊ। हे वडे आपले तळून होत आहेत तोपर्यंत राहिलेले अर्ध मिश्रण आहे ते थोडंसं कमी तिखट बनवलेलं होतं। यामध्ये आपण छान रंग येण्याकरता 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट टाकून घेऊ। चवीपुरतं पुन्हा थोडंसं मीठ टाकून घेऊ। छान मिक्स करून घेऊ व याचे आपण छान कटलेट तयार करून घेऊ। म्हणजे आपण लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट वापरून देखील हे कटलेट बनवू शकतो। आज आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही पद्धतीने हे वडे किंवा हे कटलेट बनवणार आहोत।
आधी आपण गोल किंवा मेदूवड्यांसारखे कटलेट किंवा वडे बनवून घेतलेले आहेत। आता आपण अशा छान उभ्या आकाराचे हे कटलेट तयार करून घेणार आहोत। याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे कटलेट आपण तयार करून घेऊ। हे कटलेट बनवताना आपण अजिबात ब्रेड क्रम्बचा वापर केलेला नाही, तरी देखील हे वडे छान कडक कुरकुरीत होतात। अगदी घरातील मोजक्या साहित्यांमध्ये तयार होतात। संपूर्ण कटलेट आपण तयार करून घेऊया। आधीचे जे कटलेट किंवा वडे आपण तेलामध्ये सोडून घेतलेले होते ते देखील छान तळून तयार झालेले आहेत। छान कडक कुरकुरीत झालेले आहे। संपूर्ण कटलेट आपले तळून झालेले आहेत। आता आपण जे उभे किंवा लाल तिखट टाकून जे कटलेट तयार करून घेतलेले आहे ते देखील लगेचच तळून घेऊया। एका वेळी 3 ते 4 कटलेट सोडून छान आपण खरपूस रंगावरती तळून घेऊया। एकदा पुढच्या बाजूने पलटी झाल्यानंतर लगेचच पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। छान कटलेट तळून झालेले आहेत। छान कडक कुरकुरीत झालेले आहेत। ताटामध्ये आपण काढून घेऊ। याच पद्धतीने राहिलेले संपूर्ण कटलेट आपण तळून घेऊया। संपूर्ण कटलेट तळून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकाल दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। रंग देखील खूप छान आलेला आहे। हे कटलेट आपण टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकतो। इथे आपण टोमॅटो केचप बरोबर हे सर्व करणार आहोत। टोमॅटो केचप बरोबर हे कटलेट चवीला खूपच छान लागतात। लहान मुलांसाठी टोमॅटो केचप बरोबर हे कटलेट आपण देऊ शकतो। अगदी छान कमी वेळामध्ये कमी साहित्य वापरून कडक कुरकुरीत आतून छान मऊ लुसलुशीत हे कटलेट बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकाल खूप छान कडक कुरकुरीत झालेले आहेत व दिसायला सुद्धा खूपच छान दिसतात। तुम्ही देखील घाईच्या कामामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान सोप्या पद्धतीने 10 मिनिटांमध्ये हे कटलेट बनवून खाऊ शकता।